ऍक्च्युली आपण एरिन डायझोनियम आयन्स एरिन डायझोनियम सॉल्टच्या आपण रिएक्शन्स पाहणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर आपण ऍक्च्युली एरिन डायअझोनियम सॉल्ट विषयी माहिती करणार आहोत. आता एरिन डायझोनियम सॉल्ट, तर सुरुवातीला आपण हा जो फंक्शनल ग्रुप आहे डायझोनियम ग्रुप आहे की नाही, तर यांच्याविषयी माहिती करून घेऊन राहिलो होतो. डायझोनियम कोणाला म्हणत असते? डायचा अर्थ होत असते 2 आणि अझोचा अर्थ होत असते नायट्रोजन, आययुएम चा अर्थ होत असते पॉझिटिव्ह आणि सॉल्ट डायझोनियम आयन्स हा ऍक्च्युली आहे N2 पॉझिटिव्ह. ऍक्च्युली N2 पॉझिटिव्ह मध्ये अशा प्रकारे राहणार आहे N ट्रिपल बॉन्ड N या नायट्रोजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, याच्यावर चौथा बॉन्ड येतो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. तर हा जो फंक्शनल ग्रुप असतो याला आपण डायझोनियम फंक्शनल ग्रुप म्हणत असतो. आणि असे जे फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड आहे त्यांना आपण डायझोनियम सॉल्ट, आता डायझोनियम कंपाऊंड्स म्हणत असतो. तर इथे जर आपण आर ग्रुप लावला याला आणि या डायझोनियम ग्रुपला, किंवा अल्किलच्या ऐवजी एरिल ग्रुप लावला, आर म्हणजे अल्किल, आर म्हणजे AR म्हणजे एरिल, आणि इथे जर आपण काय केलं याला N2 पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह हा सॉल्ट आहे ऍक्च्युली डायझोनियम सॉल्ट. हा वाला आर म्हणजे तुम्हाला नक्की असं माहिती आहे की याला आपण कोणता ग्रुप म्हणत असतो? अल्किल ग्रुप म्हणत असतो. आणि हा AR म्हणजे काय झाला? एरिल ग्रुप झाला. कोणता झाला? एरिल ग्रुप. तर अशा प्रकारे एक अल्किल ग्रुप आणि दुसरा एरिल ग्रुप. त्यामुळे जर आपण आर N2 पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह असं लिहिला तर त्याला आपण अल्किल डायझोनियम सॉल्ट म्हणतो. काय म्हणतो? अल्किल डायअझोनियम सॉल्ट या नावानं आपण त्याला ओळखणार आहोत. नॅचरल आहे. आता अल्किल डायझोनियम सॉल्ट मध्ये हा जो एक्स असतो की नाही, एक्स निगेटिव्ह, हा एक्स निगेटिव्ह मे बी क्लोराईड आयन्स असू शकतो, ब्रोमाइड राहू शकतो, इव्हन तो फ्लुरोबोरेट राहणार आहे, बोरॉन टेट्राफ्लोराईड निगेटिव्ह आयन्स असेल, किंवा हायड्रोजन सल्फेट राहू शकतो, HSO4 निगेटिव्ह राहू शकतो एक्स म्हणजे. त्यामुळे जर आपण ॲलिफॅटिक मध्ये हे जे अल्किल डायझोनियम सॉल्ट आहे यालाच आपण ॲलिफॅटिक डायझोनियम सॉल्टही म्हणणार आहोत. बरोबर आहे की नाही? हे ॲलिफॅटिक आहे. तर हा अनस्टेबल असतो आणि रेडिली डिकम्पोज होतो. तर जर आपण फॉर्म्युले लिहिले तर यांचे, तर या प्रकारचे लिहू शकतो आपण आर N2 पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, काय नाव देसाल याचं? अल्किल डायझोनियम क्लोराईड, अल्किल नायट्रोजन साठी डायझोनियम पॉझिटिव्ह साठी आणि क्लोराईड, अशा प्रकारे याचं नाव राहणार आहे. त्यानंतर R2 आर N2 पॉझिटिव्ह Br निगेटिव्ह, काय म्हणसाल याला? अल्किल डायअझोनियम, 2 नायट्रोजन साठी आपण काय करतो? डाय, आणि पॉझिटिव्ह असल्यामुळं आययुएम, ब्रोमाइड असं याचं नाव देणार आहोत. त्यानंतर हे जर एक्स तुमचा कोणता असेल? फ्लुरोबोरेट असेल, तर आर N2 पॉझिटिव्ह आणि त्याला निगेटिव्ह एक्सच्या ऐवजी काय घेऊ शकता तुम्ही? बोरॉन टेट्राफ्लोराईड. हा स्टेबल असतो. याचं नाव काय सांगसाल तुम्ही? अल्किल, 2 नायट्रोजन असल्यामुळं डायअझोनियम फ्लुरोबोरेट, काय म्हणसाल? फ्लुरोबोरेट, अशा प्रकारे याचं नाव आहे. त्यानंतर आर N2 पॉझिटिव्ह HSO4 निगेटिव्ह, याचं नाव काय देसाल? अल्किल डायअझोनियम, अल्किल डायअझोनियम. त्यानंतर हायड्रोजन सल्फेट असे या कंपाऊंडचे नाव आहेत. क्लिअर आहे? तर हे जे ॲलिफॅटिक डायझोनियम सॉल्ट आहे म्हणजे अल्किल डायझोनियम सॉल्ट आहे, दे आर हायली अनस्टेबल. हे कसे असतात? हायली अनस्टेबल असतात. आणि दे आर रेडिली डिकम्पोज टू प्रोड्यूस अल्कोहोल. आणि हे डिकम्पोज होत असतात. काय होतात? डिकम्पोज होतात अँड प्रोड्यूस अल्कोहोल. यांच्यापासून अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होतात, है की नाही? पण आपण ऍक्च्युली एरिल डायझोनियम सॉल्ट पाहणार आहोत, म्हणजे एरिन डायझोनियम सॉल्ट म्हणजे एरोमॅटिक वाले स्टडी करणार आहोत. त्यामुळे नॅचरली आपण जेव्हा यांचा अभ्यास करून राहिलो तर आपल्याला मेन कशावर फोकस करायचा आहे? एरोमॅटिक डायझोनियम सॉल्टवर. तर एरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट मध्ये आपण यालाच कोणतं सॉल्ट म्हणणार आहोत? एरिन डायअझोनियम सॉल्ट, यावर फोकस करणार आहोत. हे रूम टेम्परेचरला स्टेबल असतात.
एरिल डायझोनियम सॉल्ट्स. म्हणजे हे सुद्धा अनस्टेबलच असतात, थोड्या वेळाने डिकम्पोज होतील, पण ऍट द टाइम ऑफ रिएक्शन्स वी कॅन प्रिपेअर्ड अँड यूज, इमिजिएटली यूज करतो आपण प्रिपेअर्ड करून. त्याच्यामुळे नॅचरली एरिल डायझोनियम सॉल्ट आपण रिप्रेझेंट करत असताना AR न रिप्रेझेंट करतो एरिलला. डायझो म्हणजे N2 पॉझिटिव्ह आणि सॉल्ट म्हणजे X निगेटिव्ह. इथे X मे बी क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरोब्रोमेट आणि हायड्रोजन सल्फेट. त्याच्यामुळे एरिल डायझोनियम सॉल्टचे एक्झाम्पल मध्ये आपण AR N2 पॉझिटिव्ह क्लोरीन निगेटिव्ह, यालाच काय म्हणणार आहोत, एरिल डायझोनियम क्लोराईड. काय म्हणसाल, एरिल डायझोनियम क्लोराईड या नावाने याला ओळखसाल. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही इथे जर AR N2 पॉझिटिव्ह Br निगेटिव्ह घेतला तर याला काय म्हणसाल, एरिल, 2 नायट्रोजन आहे म्हणून काय म्हणसाल, डायझोनियम ब्रोमाइड असं याचं नाव राहणार आहे. क्लिअर आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. AR N2 पॉझिटिव्ह फ्लोरोबोरेट असेल, बोरॉन टेट्राफ्लोराईड निगेटिव्ह आयन्स असेल, तर आपण याला काय म्हणणार आहोत, एरिल डायझोनियम फ्लोरोबोरेट. हे वाला जो आहे फ्लोरोबोरेट हा स्टेबल आहे आणि बऱ्याचशा रिएक्शन्स मध्ये आपण हा स्टेबल असल्यामुळे तयार करतो. त्यानंतर नेक्स्ट आणि वॉटर इनसोल्युबल आहे एरिल डायझोनियम फ्लोरोबोरेट, बाकीचे वॉटर मध्ये इझिली सोल्युबल होत असतात. इथपर्यंत लक्षात आलं. आणि फायनली AR N2 पॉझिटिव्ह HSO4 निगेटिव्ह, याला आपण एरिल डायझोनियम हायड्रोजन सल्फेट असं म्हणतो, हायड्रोजन सल्फेट या नावानं ओळखत असतो. तर हे वाले एरोमॅटिक जे असतात दे आर स्टेबल ऍट लो टेम्परेचर, हे लो टेम्परेचरला स्टेबल असतात, बट आफ्टर सम टाइम दे आर डिकम्पोज ऍट रूम टेम्परेचर. पण स्लोली हे सुद्धा काय होत असतात, डिकम्पोज होत असतात. स्लोली दे डिकम्पोज ऍट रूम टेम्परेचर. ते रूम टेम्परेचरला काय होतात, डिकम्पोज होत असतात, आहे की नाही. आता इमिजिएटली यूज आफ्टर द प्रिपरेशन्स, यांना आपण काय करतो की ज्या वेळेस हे यूज करायचे आहे त्याच वेळेस यांना प्रिपेअर्ड करून यूज करत असतो अनस्टेबल असल्यामुळे. आता नॅचरली आपण या एरिल डायझोनियम सॉल्टची स्टॅबिलिटी समजून घेऊ की हे एरोमॅटिक वाले का स्टेबल आहे, तर ते थोडस आपण फोकस करू पहिल्यांदा. म्हणून आपण सुरुवातीला पाहू की आपण जे एरिन डायझोनियम सॉल्ट पाहणार आहोत, तर हा नॅचरली स्टेबल का आहे की नाही. तर स्टेबल याच्यासाठी आहे की तो रेझोनेटिंग स्ट्रक्चर मुळे आपण सांगतो की मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर द स्टेबल स्ट्रक्चर, म्हणजे तो तयार होतो आणि स्टेबल सुद्धा असतो. तर पहिल्यांदा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता आले पाहिजे, आहे की नाही. तर तुम्हाला माहिती आहे की बेन्झीन, एरिन म्हणजेच बेन्झीन आहे, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. तर आपण नायट्रोजन्स तर घेतो, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन्स, याच्यावर लोन पेअर राहणार आहे आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे. नॅचरली पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये सर्वांना माहिती आहे की हे पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील, तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील. नॅचरली जे स्ट्रक्चर बनल आपलं पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर, तर हे अशा प्रकारे बनणार आहे. हा वाला बॉन्ड ऍज इट इज राहील, हा वाला ऍज इट इज राहील. इथे काय होईल, आता हे डबल बॉन्ड होईल इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे, आणि इथे कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह, हे इलेक्ट्रॉन्स इथून इथे शिफ्ट झाल्यावर. त्यामुळे नायट्रोजनवर ऍज इट इज पॉझिटिव्ह, डबल बॉन्ड N निगेटिव्ह, अशा प्रकारे हे पहिलं स्ट्रक्चर बनल. वापस आता काय होईल, सेकंड स्टेप मध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे हे इथे शिफ्ट होईल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज या पॅरा पोझिशन्स वर शिफ्ट होईल. म्हणून नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला असं भेटल की पॅरा पोझिशन्स वर आता तुमचा कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, डबल बॉन्ड N पॉझिटिव्ह, डबल बॉन्ड N निगेटिव्ह असं तयार होईल. त्यानंतर नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये काय होईल की हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होईल, तर पॉझिटिव्ह चार्ज ऑर्थो पोझिशन्स वर शिफ्ट होईल. म्हणून तुमचं नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर या प्रकारचं भेटणार आहे. आणि या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मुळे हा डायझोनियम सॉल्ट, एरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट जो आहे तो मोर स्टेबल आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही. हे डबल बॉन्ड ऍज इट इज राहील, हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाल्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल.
फायनली काय होईल, जे इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा आपला शिफ्ट झाला होता तो वापस हा इथे येऊन जाईल आणि हा इलेक्ट्रॉन्स इथे येऊन जाईल आणि ऍज इट इज जसं पहिलं स्ट्रक्चर होतं आपलं तसं स्ट्रक्चर बनून जाईल. बरोबर आहे. हा नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड एन आणि हा पॉझिटिव्ह ऍज इट इज आहे. इथे आता डबल बॉन्ड येऊन जाईल आणि बाकी अशी डबल बॉन्ड होईल. तर हे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार झालेले आहे, मोर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर द स्टॅबिलिटी, म्हणून हे स्टेबल आहे बिकॉज ऑफ द फॉलोइंग रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे. आणि म्हणून याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर सांगते की एरिल डायझोनियम सॉल्ट हा स्टेबल आहे, बट इट ऑल्सो डिकम्पोज आफ्टर स्लोली डिकम्पोज ऍट रूम टेम्परेचर. हा सुद्धा स्लोली डिकम्पोज होतो आणि फिनॉल मध्ये कन्वर्ट होतो. आता बघा याची प्रिपरेशन समजून घेऊ. नेक्स्ट पॉइंट आपण काय समजून घेणार आहोत, प्रिपरेशन्स ऑफ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. आता प्रिपरेशन्स करत असताना आपण यांची जी प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स घेतला, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन्स कोणता घेतला आपण, एनिलीन. बेन्झीनवर NH2 म्हणजे आपण याला काय म्हणतो, एनिलीन. हा एनिलीनची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत, सोडियम नायट्राइट सोबत NaNO2 इन HCl सोबत, HClच्या प्रेझेन्स मध्ये कोल्ड कंडिशन्स मध्ये. महत्वाचं आहे की हे जे रिएक्शन्स करतो आपण डायझोनियम सॉल्ट तयार करण्यासाठी प्रिपरेशन्स मध्ये, तर ही आपण 273 केल्विन, बघा लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे, 278 केल्विन एवढ्या टेम्परेचरले करत असतो. म्हणजेच 0 ते 5 डिग्री सेल्सिअसले आपण हे रिएक्शन्स करतो. आता ही रिएक्शन्स केल्यानंतर आपण इथे टॉईस हायड्रोजन घेणार आहोत. हे 2 हायड्रोजन्स, हे 2 ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन्स असे पहिल्यांदा टॉईस H2O निघून जाईल. एक Na मॉलिक्यूल Cl सोबत जाईल. आता जे उरलेलं आहे ते आपण एकमेकांना जॉईंट करू आणि प्रॉडक्ट तयार करू. रिंग ऍज इट इज राहील, एरोमॅटिक रिंग. रिंगवरचा कोणता पार्ट उरलेला आहे, नायट्रोजन्स. एक नायट्रोजन्स इथं उरलेला आहे म्हणजे N2 पॉझिटिव्ह होऊन जाईल हे, आणि एक क्लोरीन इथे उरलेला आहे Cl निगेटिव्ह. एक क्लोरीन NaCl सोबत गेला आणि 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन टॉईस H2O म्हणून तयार झाले. तर अशा प्रकारे आपण बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट तयार करतो. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट तयार करत असतो, आहे की नाही. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार केला आपण. तर हे झालं याचं प्रिपरेशन्स. आता याच्या केमिकल रिएक्शन्स इंटरेस्टिंग आहेत, बरोबर आहे. तर केमिकल रिएक्शन्स मध्ये यांच्या इंटरेस्टिंग केमिकल रिएक्शन्स याच्यासाठी आहे की जनरली एरोमॅटिक कंपाऊंड कोणत्या रिएक्शन्स दाखवत असतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन दाखवतो. पण हा वाला कंपाऊंड असा आहे की इव्हन हा एरोमॅटिक असून हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन दाखवणार आहे. त्याच्यामुळे याच्या केमिकल रिएक्शन्सवर आपण जर फोकस केलं तर अतिशय महत्वाच्या रिएक्शन्स आहे याच्या. तर केमिकल रिएक्शन्स हमखास परीक्षेत एक ना एक रिएक्शन्स विचारणार आहे ना. तर केमिकल रिएक्शन्स मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स काय, त्याचं कारण आहे की N2 वर पॉझिटिव्ह चार्ज असते, दॅट्स वाय इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. हा काय असतो, गुड लिव्हिंग ग्रुप असतो, म्हणजे हा निघून जाणार आहे इलेक्ट्रॉन घेऊन बेन्झीन कडून, आणि दॅट्स वाय द अनदर न्यूक्लिओफाइल इज अटॅच ऑन देट. तर आता दुसरे न्यूक्लिओफाइल कोणते कोणते येतील याच्या जागी, त्याच्या जागी हॅलाइड्स आयन्स येतील, म्हणजे क्लोराईड येऊ शकते, ब्रोमाइड येऊ शकते, फ्लोराईड येऊ शकते, आयोडाईड येऊ शकते, सायनाइड सुद्धा येऊ शकते, हायड्रॉक्साइड न्यूक्लिओफाइल येऊ शकते नायट्रोजन रिप्लेस करून, आहे की नाही. त्यामुळे काय होणार आहे, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, सायनोबेन्झीन, हायड्रॉक्झी म्हणजे फिनॉल तयार होईल. त्याच्यानंतर नायट्रो ग्रुप सुद्धा आपण न्यूक्लिओफाइल इथे आणू शकतो बाय रिप्लेसिंग द नायट्रोजन ॲटम्स. त्यानंतर रिडक्शन्स करू शकतो म्हणजे हायड्राइड आयन्स आणू शकतो. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या रिएक्शन्स आपल्याला हे न्यूक्लिओफाइल आणायचे आहेत बाय रिप्लेसिंग द N2 ग्रुप फॉर्म डायझोनियम सॉल्ट मध्ये. तर ही पहिली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. आणि दुसऱ्या रिएक्शन्स आहे याच्या कपलिंग रिएक्शन्स. कोणत्या येतात, कपलिंग रिएक्शन्स. ह्याही सुद्धा खूप महत्वाच्या आहे. कपलिंग रिएक्शन्सचा वापर करून आपण डाईज तयार करतो, म्हणजे कलर्ड कंपाऊंड तयार करत असतो.
आणि कपलिंग रिएक्शन्स आपण कोणासोबत करत असतो? एरोमॅटिक कंपाऊंड्स, आहे की नाही? रिएक्टिव्ह एरोमॅटिक कंपाऊंड्स. तर हे रिएक्टिव्ह एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते? बघा लक्षात ठेवायचे. रिएक्टिव्ह एरोमॅटिक कंपाऊंड्स या दोनच प्रकारच्या रिएक्शन्स मेन आहे याच्यातल्या. तर रिएक्टिव्ह एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे जसं फिनॉल आहे, या फिनॉल सोबत याची रिएक्शन्स करतो तर डायझोनियम ग्रुप रिटेन राहील. डायझोनियम ग्रुप म्हणजे या ग्रुप हा निघणार नाही, हा ऍज इट इज राहील, आहे की नाही? आणि रिएक्शन्स ही पॅरा पोझिशन्स होईल डायझोनियम सॉल्ट मध्ये ऍक्टिव्हेटिंग कंपाऊंड सोबत रिएक्शन्स केली तर ऍक्टिव्हेटेड एरोमॅटिक कंपाऊंड्स कोणता आहे? एक तर फिनॉल सोबत आपण रिएक्शन्स करणार आहोत, कपलिंग रिएक्शन्स, आणि ऑरेंज रेड कलरची डाय तयार होणार आहे. त्यानंतर ऍनिलीन सोबत रिएक्शन्स करू आपण कपलिंग रिएक्शन्स मध्ये, त्याच्यातनी येलो कलरचा कंपाऊंड तयार होते नायट्रोजन वाल्यासोबत. त्यानंतर एन डायमिथिल, एन डायमिथिल, एनला एक मिथिल दुसरा मिथिल, एन डायमिथिल ऍनिलीन सोबत रिएक्शन्स करू. आणि फोर्थ कपलिंग रिएक्शन्स आपण बीटा नॅपथॉल सोबत करू. बीटा नॅपथॉल, आहे की नाही? बीटा नॅपथॉल म्हणजे ऍनिलीन, नॅपथॅलिन माहिती आहे तुम्हाला? हा झाला नॅपथॅलिन आणि याच्या बीटा पोझिशन्सले काय लावायचं आहे आपल्याला? OH. तर यांच्यासोबत रिएक्शन्स करू. तर अशा प्रकारे हे कपलिंग रिएक्शन्स करणार आहोत. तर सुरुवातीला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स समजून घेऊन राहिलो याच्यातल्या. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मध्ये पहिल्यांदा आपण हॅलोजन्स आणणार आहोत आणि हॅलोजन्स आणण्यासाठी क्लोरीन किंवा ब्रोमीन डायझोनियम ग्रुप रिप्लेस करून आणण्यासाठी पहिली रिएक्शन्स आहे सँडमियर रिएक्शन्स. म्हणून आता आपण पहिली रिएक्शन्स कोणती करणार आहोत याच्यातली? सँडमियर रिएक्शन्स. म्हणून बघा आता पहिली रिएक्शन्स मध्ये सँडमियर रिएक्शन्स. आता सँडमियर रिएक्शन्स कोणाकोणाची रिएक्शन्स आहे? तुमच्या हे एरोमॅटिक हॅलोएरिन्स मध्येही पाहिली होती आपण. बघा हॅलोएरिन्स नावाचं चॅप्टर जे आहे, आपण हॅलोएरिन्स तयार करण्यासाठी सँडमियर रिएक्शनचा वापर करत असतो. तर सँडमियर रिएक्शन्स मध्ये आपण क्युप्रस फर्स्ट सॉल्ट वापरत असतो. काय? क्युप्रस फर्स्ट सॉल्ट वापरत असतो. क्युप्रस फर्स्ट सॉल्ट म्हणजे कॉपर मोनोपॉझिटिव्ह. कॉपर डायपॉझिटिव्ह असेल तर त्याला क्युप्रिक म्हणतात, इक म्हणतात, आणि मोनोपॉझिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतात? अस. म्हणजे आपण एक तर क्युप्रस क्लोराईड सोबत रिएक्शन्स करू तर CuCl, किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो Cu2Cl2. क्युप्रिक क्लोराईड म्हटलं असतं तर काय असते माहितीये का? इक म्हटलं तर CuCl2 असते. असा फरक आहे इथे, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये फरक असते. तर आपण क्युप्रस फर्स्ट सॉल्टच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत. चला मग आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. सर्वात पहिले एक्झाम्पल मध्ये आपण बेन्झीन डायझोनियम सॉल्ट घेऊ. काय घेतला आपण? असा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला. आणि या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? क्युप्रस क्लोराईड सोबत इन प्रेझेन्स ऑफ HCl. काय होईल? हा क्लोरीन इथे येऊन जाईल आणि हा N2 लिबरेट होऊन जाईल आणि वी गेट क्लोरोबेन्झीन. काय भेटल? असा क्लोरोबेन्झीन, आणि N2 गॅस काय होईल? लिबरेट होईल. अशा प्रकारे आपण क्लोरोबेन्झीन तयार करू. क्लिअर झालं? कोणापासून? बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड पासून. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? असंच बेन्झीन डायझोनियम क्लोराईड पासून आपण ब्रोमाइड पासून ब्रोमोबेन्झीन तयार करायचं असेल सँडमियर रिएक्शन्स मध्ये. इट इज द रिएक्शन्स, सँडमियर रिएक्शन्स कोणती रिएक्शन्स असते? इन विच बेन्झीन डायझोनियम ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ, कोणासोबत ट्रीटमेंट करू आपण? क्युप्रस ब्रोमाइड इन HBr. याच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर नॅचरली काय होणार आहे? हा Br इथे चालला जाईल, N2 लिबरेट होऊन जाईल आणि आपल्याला काय भेटल? असा ब्रोमोबेन्झीन भेटल प्लस N2 गॅस. अशा प्रकारे आपण ह्या रिएक्शन्स करतो. असंच आपल्याला क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन तयार करायचं असेल तर सेकंड रिएक्शन आहे गॅटरमन. काय? गॅटरमन रिएक्शन्स. सेम रिएक्शन आहे, फक्त इन्स्टेड ऑफ क्युप्रस फर्स्ट सॉल्ट वी आर युजिंग कॉपर पावडर. आपण कॉपर पावडर वापरतो क्युप्रस फर्स्ट सॉल्टच्या ऐवजी, है ना? गॅटरमन्स. बट द यील्ड ऑफ दिस रिएक्शन्स आर व्हेरी पुअर. यील्ड ऑफ दिस रिएक्शन इज पुअर. तर या रिएक्शनचा यील्ड जो असतो म्हणजे प्रॉडक्ट, तो कमी प्रमाणात तयार होतो ऍज कम्पेअर टू सँडमियर रिएक्शन्स.
चला मग आता हे रिएक्शन समजून घेऊ आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण बेन्झीन डायझोनियम सॉल्ट काढू. बेन्झीनवर डायझो म्हणजे नायट्रोजन आणि क्लोरीन, याची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत? कॉपर इन SCl गॅटरमन मध्ये. सेम होईल, क्लोरीन इथे जाईल, N2 निघून जाईल, क्लोरोबेन्झीन तयार होईल आणि प्लस N2. हे सर्वच रिएक्शन्स N2 काढूनच करणार आहोत आपण. असंच आपण नेक्स्ट रिएक्शन्स करू. ब्रोमोबेन्झीन जर तयार करायचं असेल तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला आपण, बेन्झीन डायझोनियम ब्रोमाइड हा सॉल्ट घेतला आणि याची रिएक्शन्स कॉपर सोबत केली गॅटरमन रिएक्शन्स मध्ये इन हायड्रोब्रोमिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. तर हा Br इथे येऊन जाईल, N2 लिबरेट होऊन जाईल आणि आपल्याला काय भेटल? अशा प्रकारे ब्रोमोबेन्झीन भेटल. काय भेटल? ब्रोमोबेन्झीन भेटल प्लस N2 गॅस काय होईल? लिबरेट होईल. तर या प्रकारे हे रिएक्शन्स होणार आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय? हे झालं गॅटरमन रिएक्शन्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रिएक्शन समजून घेणार आहोत की आपल्याला जरा आयोडोबेन्झीन तयार करायचं असेल. काय तयार करायचं असेल? आयोडोबेन्झीन तयार करायचं असेल तर नॅचरली आपण रिएक्शन्स करत असताना काय करणार आहोत? आयोडोबेन्झीन तयार करत असताना, आहे की नाही, तर डायरेक्ट आयोडिनेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत? डायरेक्ट आयोडिनेशन्स करू आपण. आता डायरेक्ट आयोडिनेशन्स करत असताना काय होणार आहे? KI सोबत रिएक्शन्स करू. तर म्हणून आता नेक्स्ट रिएक्शन्स करू आपण. काय तयार करायचं आहे आपल्याला? आयोडोबेन्झीन तयार करायचं आहे. आयोडोबेन्झीन बनवायचं आहे. तर आपण कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? डायरेक्ट KI सोबत रिएक्शन्स करणार आहोत. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट घेऊ इथे आपण, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला आपण आणि याची रिएक्शन जर पोटॅशियम आयोडाईड सोबत हिट केलं आपण याला, तर काय होणार आहे? K पॉझिटिव्ह, I निगेटिव्ह. हा निगेटिव्ह इथे जाईल, N2 लिबरेट होईल आणि KCl निघून जाईल. अशा प्रकारे आपण आयोडोबेन्झीन तयार करू प्लस N2 गॅस लिबरेट होईल प्लस KCl निघून जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण आयोडोबेन्झीन तयार करू. बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला आयोडोबेन्झीन नंतर कोणती रिएक्शन्स करायची आहे? फ्लोरोबेन्झीन तयार करायचं आहे. फ्लोरोबेन्झीन. आता फ्लोरोबेन्झीन सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने तयार करतो, आहे की नाही. यांची रिएक्शन्स कोणासोबत करतो? बेन्झीन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन्स, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन्स फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत करतो. HBF4 ला आपण फ्लोरोबोरिक ऍसिड म्हणतो. फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत करतो. आता ह्या ऍसिड मध्ये H पॉझिटिव्ह आणि बोरॉन टेट्राफ्लोराईड निगेटिव्ह असतो. सर्वांना माहिती आहे की हे निगेटिव्ह पार्ट इथे जाईल आणि हा SCl निघून जाईल आणि एक स्टेबल असा आपल्याला काय भेटणार आहे? बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट तयार होते. बघा लक्षात ठेवायचं आहे, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट नावाचा सॉल्ट तयार होते. अशा प्रकारे बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट तयार होते. आता हा बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट आपण जर हिट केला तर हा रेडिली डिकम्पोज होतो. फ्लोरीन इथे चालला जाईल, N2 निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल? असा फ्लोरोबेन्झीन भेटल प्लस बोरॉन ट्रायफ्लोराईड आणि प्लस N2 तर लिबरेट होणारच आहे. सर्वच रिएक्शन्स मध्ये आपण N2 लिबरेट करून राहिलो. अशा प्रकारे आपण फ्लोरोबेन्झीन तयार करतो. हे तर झाले हॅलोएरिन्स. आता आपण काय करू? नेक्स्ट आपल्याला सायनाइड तयार करायचं असेल, सायनोबेन्झीन तयार करायचं असेल, काय विचारलं असेल? सायनोबेन्झीन तयार करा म्हटलं असतं. सायनोबेन्झीन म्हणजे बेन्झीनवर सायनाइड. तर आता बेन्झीन डायझोनियम क्लोराईड पासून जर सायनोबेन्झीन तयार करा म्हटलं तर हे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड झालं. आपण यांची रिएक्शन्स कोणासोबत केली? आपण क्युप्रस सायनाइड सोबत करायला लागली असती इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोसायनिक ऍसिड. तर हा सायनाइड न्यूक्लिओफाईल कॉपर, सायनाइड इथे गेला असता, N2 लिबरेट झाला असता आणि अशा प्रकारे आपल्याला सायनोबेन्झीन तयार करता आला असता प्लस N2 लिबरेट होणारच आहे. तर अशा प्रकारे आपण सायनोबेन्झीन तयार करतो. आता हा सायनोबेन्झीन असा इंटरेस्टिंग कंपाऊंड आहे की या सायनोबेन्झीनचं फर्दर हायड्रॉलिसिस जर केल्या गेलं तर बेन्झोइक ऍसिड तयार होते आणि इट इज द बेस्ट मेथड. याचं जर आपण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये काय केलं? हायड्रॉलिसिस केलं तर नॅचरली याचं कन्व्हर्शन्स कशात होते? बेन्झोइक ऍसिड मध्ये. म्हणून आपण बेन्झोइक ऍसिड जर तयार करायचं असेल
तर बेस्ट मेथड हेच आहे, सायनोबेन्झिन पासून त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस करून बेन्झोइक ऍसिड तयार करणे अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आपण सायनोबेन्झिन झाल्यानंतर आपल्याला नायट्रोबेन्झिन तयार करायचा आहे. कोणता तयार करायचा आहे? नायट्रोबेन्झिन तयार करायला लावला असता. कोणापासून? बेन्झिन डायझोनियम सॉल्ट पासून. तर आपल्याला सुरुवातीला काय करायला लागलं असतं, हे जो बेन्झिन डायझोनियम क्लोराइड सॉल्ट आहे बघा, याच्यावर निगेटिव्ह पॉझिटिव्ह लिहिणं विसरायचं नाही. यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली असती? फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत करावं लागली असती पहिल्यांदा. डायरेक्ट नायट्रो ग्रुप आपण इंट्रोड्यूस नसता केला. हे एच पॉझिटिव्ह आणि बोरॉन टेट्राफ्लोराइड निगेटिव्ह. पहिल्या स्टेप मध्ये काय झालं असतं, हा इथे गेला असता, HBr निघून गेला असता आणि आपल्यापाशी काय प्रॉडक्ट तयार झालं असतं? या प्रकारचं बेन्झिन डायअझोनियम फ्लोरोबोरेट तयार झाला असता अशा प्रकारे, प्लस HCl निघून गेला असता. आता या बेन्झिन डायझोनियम फ्लोरोबोरेटची रिएक्शन्स आपण सोडियम नायट्राइट सोबत केली असती इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर. याला हीट केलं असतं. तर हा जो NO2 निगेटिव्ह आहे आणि Na पॉझिटिव्ह, हा NO2 इथे गेला असता, N2 लिबरेट झाला असता आणि NaBr निघून गेला असता. अशा प्रकारे आपला जो कंपाऊंड तयार झाला असता, तर हा बेन्झिनवर कोणता आला? NO2 म्हणजे नायट्रोबेन्झिन तयार झाला असता. नायट्रोबेन्झिन. N2 तर लिबरेट झालाच असता कारण N2 काढूनच रिएक्शन्स करून राहिलो आणि सोडियम फ्लोरोबोरेट तयार झाला असता, याने बोरॉन टेट्राफ्लोराइड आहे की नाही अशा प्रकारे. तर हे झालं तुमचं नायट्रोबेन्झिनचं प्रिपरेशन्स. बरोबर आहे. सायनोबेन्झिन, नायट्रोबेन्झिन अशा प्रकारे आपण तयार केले. आता नेक्स्ट रिएक्शन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे की फिनॉल बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? फिनॉल तयार करा म्हटलं असतं, म्हणजे OH ग्रुप आणायचा आहे. तर आता फिनॉल म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऍसिड हायड्रोलिसिस केलं असतं. बेन्झिन डायझोनियम सॉल्टचं, बेन्झिन डायझोनियम क्लोराइडचं तुम्ही जर हायड्रोलिसिस केलं असतं, म्हणजे याच्यात वॉटर ऍड केलं असतं. बरोबर आहे, इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. तर नॅचरली काय झालं असतं तुमचं माहिती आहे का? हा OH ग्रुप इथे गेला असता, N2 निघून गेला असता, HCl तयार झाला असता आणि तुम्हाला काय तयार झालं असतं? असा फिनॉल तयार झाला असता. काय तयार झाला असता? फिनॉल तयार झाला असता. N2 निघून गेला असता आणि प्लस HCl तयार झाला असता. तर अशा प्रकारे आपण फिनॉल तयार करू शकतो. कोणापासून? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड पासून. आता रिडक्शन्स ही महत्वाची रिएक्शन्स राहिलेली याची. तुमच्या पुस्तकात एकदम एका पेजवर दिसते हे, पण आहे ना, तर एका पेजवर सारखं नाही शिकायचं आहे. हा सेपरेट पोर्शन आहे डायझोनियम सॉल्ट, त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं त्याला कन्सिडर करून समजून घ्यायचं आहे. आता रिडक्शन्स करणार आहोत. तर रिडक्शन्स आपण दोन प्रकारचे रिड्युसिंग एजंट वापरणार आहोत. एक हायपोफॉस्फरस ऍसिड वापरतो आपण. काय म्हणतो? हायपोफॉस्फरस ऍसिड म्हणतो. हा H3PO2 हा वाला, हा रिड्युसिंग एजंट वापरतो. आणि दुसरा आपण रिड्युसिंग एजंट कोणता वापरतो? इथेनॉल, इथिल अल्कोहोल वापरतो. आता बघा, सर्वात पहिले आपण रिडक्शन्स कोणाचा वापर करून करणार आहोत? हायपोफॉस्फरस ऍसिड. बघा, हायपोफॉस्फरस ऍसिडचा वापर करून करणार आहोत. हायपोफॉस्फरस ऍसिड ऍक्च्युअली याचा फॉर्म्युला असा लिहायचा आहे तुम्हाला. हे दोन रिड्युसिंग हायड्रोजन्स, म्हणजे हे हायड्राइड आयन डोनर आहे, ऍक्च्युअली H निगेटिव्ह आयन डोनर आहे की नाही. हे दुसऱ्याला रिड्यूस करत असताना इटसेल्फ ऑक्सिडाइज हा स्वतः काय होतात? ऑक्सिडाइज होतात म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होते. हायपोफॉस्फरस ऍसिडचं फॉस्फरस ऍसिड मध्ये कन्वर्ट होते. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आता आपण यांची रिएक्शन्स करू. जसं मी इथे बेन्झिन डायझोनियम सॉल्ट घेतला आहे की नाही, हा झाला बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. यांची रिएक्शन जर मी कोणासोबत केली असती? H3PO2 सोबत रिएक्शन्स केली असते. इथे एक वॉटर मॉलिक्युलच्या प्रेझेन्स मध्ये. तर नॅचरली रिएक्शन्स मध्ये काय झालं असतं? याच्यातनी OH ऍड झाला असतं, याचं ऑक्सिडेशन झालं असतं. हा H इथे गेला असता, N2 निघून गेला असता आणि हा HCl साइड प्रोडक्ट निघून गेला असता. अशा प्रकारे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स, म्हणजे बेन्झिन तयार झाला असता. N2 गॅस तर लिबरेट झालाच असता. यानं दुसऱ्याला ऑक्सिडाइज करताना स्वतः हे काय झालं? दुसऱ्याला रिड्यूस करताना स्वतः काय झाला असता? हे ऑक्सिडाइज.
म्हणजे हा कशात कन्वर्ट होईल, एच ऍसिड इज राहील, डबल बॉन्ड ओ ओ एच, आणि या एचच्या जागी आता काय आला असता, ओ एच आला असता, म्हणजे ऑक्सिजन ऍड झाला असता हे वाला, आहे की नाही. प्लस एक साईड प्रॉडक्ट काय तयार झाला असता, HCl. तर अशा प्रकारे आपण बेन्झीन सुद्धा तयार करू शकतो. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. असंच दुसरं रिडक्शन आपण कोणासोबत केलं असतं, इथेनॉलचा वापर केला असता. इथेनॉलचा वापर करून बेन्झीन तयार केला असता, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट पासून. तर हा जर घेतला तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला आणि यांची रिएक्शन्स इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल सोबत केली, आहे की नाही. थोडा मी इथेनॉल असा लिहितो. काय होणार आहे, हे हायड्रोजन्स इथे ऍड होईल, N2 निघून जाईल आणि हा हायड्रोजन HCl सोबत जाईल. म्हणजे नॅचरली हा दुसऱ्याला काय करते, रिड्यूस करते, पण इट सेल्फ ऑक्सिडाइज. म्हणजे हा बेन्झीन मध्ये कन्वर्ट होईल, N2 लिबरेट होईल आणि हा स्वतः कशात कन्वर्ट होणार आहे, ऍसिटाल्डिहाइड मध्ये, म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज झाला अल्कोहोल, प्लस एक साइड प्रॉडक्ट HCl. अशा प्रकारे आपण रिडक्शन्स करून बेन्झीन बनवू शकतो. कोणापासून, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड पासून. हे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट कोणताही घेऊ शकता तुम्ही, क्लोराईड, ब्रोमाइड, आहे ना. तर ह्या झाल्या यांच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. तर खूप सारे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. फिनॉल तयार केला, क्लोरोबेन्झीन तयार केला, ब्रोमोबेन्झीन तयार केला, आहे ना. आता आपण कपलिंग रिएक्शन्स करत असतो. नेक्स्ट रिएक्शन्स कोणते आहे, कपलिंग रिएक्शन्स. हे अतिशय महत्वाचे आहे. इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ डाईज. जसं फॉर एक्झाम्पल, जर आता आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला असता, आहे की नाही, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड घेतला असता अशा प्रकारे, आणि यांची रिएक्शन्स फिनॉल सोबत केली असते. कोणासोबत केली असती, फिनॉल. तर फिनॉलच्या पॅरा पोझिशन्सवर हा हायड्रोजन जो आहे, हे डायझोनियम ग्रुप काय करतो, अटॅक करत असतो इन स्लाइटली बेसिक मीडियम मध्ये. काय होणार आहे, हा वाला न्यूक्लिओफाईल ऍक्च्युली काय होते की हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येते, हे इलेक्ट्रोफाइल्स इथे जाते, तर हे HCl निघून जाते आणि अशा प्रकारे डायझोनियम ग्रुप रिटेन राहते. म्हणजे N डबल बॉन्ड N हा पॅरा पोझिशन्सला अटॅच होतो आणि हा OH ग्रुप त्याच्या ऍक्च्युअली ज्या पोझिशन्सला आहे, प्लस HCl निघून जाईल. तर याला आपण काय म्हणत असतो, पॅराहायड्रॉक्सी. काय म्हणतो आपण, पॅराहायड्रॉक्सी अझोबेन्झीन, अझोबेन्झीन, विच इज ऑरेंज रेड कलर डाय असते. एकदम अशी ऑरेंज कलरचीच असते, जसं मी लिहून राहिलो ना, ऑरेंज रेड कलर डाय असते. एकदम अशा डाय कलर्ड कंपाऊंड तयार होतो बिकॉज ऑफ एक्सटेंडेड कॉन्जुगेशन्स. हे जे एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असते यांच्यामध्ये, आणि या एक्सटेंडेड कॉन्जुगेशन्समुळं हे फ्लुरोसोन म्हणजे कलर्ड प्रॉपर्टी दाखवत असतात. तर हे झाली पहिली रिएक्शन्स. असंच आपण दुसरं फिनॉलची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, सॉरी फिनॉलची नाही, बेन्झीन डायझोनियम सॉल्टची. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड या सॉल्टची रिएक्शन्स आपण जर ऍनिलीन सोबत केली, पॅराडायरेक्टिंग आहे ऍनिलीन, स्ट्रॉंगली पॅराडायरेक्टिंग आहे NH2, आहे की नाही. तर या पॅरा पोझिशन्स वरचा हायड्रोजन्स निघून जाईल, हे इलेक्ट्रोफाईल इथे येऊन जाईल, तर हे H पॉझिटिव्ह निघून जाईल, स्लाइटली बेसिक मीडियम मध्ये रिएक्शन्स होईल आणि अशा प्रकारे हा डायझोनियम ग्रुप रिटेन राहील आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रॉडक्ट तयार होऊन जाईल. हा NH2 ऍज इट इज राहील. या रिंग मध्ये, बेन्झीन रिंग मध्ये गोल मारणं विसरायचं नाही, प्लस HCl. हे येलो कलरची डाय तयार होत असते, है ना. काय नाव राहणार आहे याचं, पॅरा अमायनो अझोबेन्झीन हा तयार होतो, येलो कलरची डाय तयार होते अशा प्रकारे. हेच जर तिसरी रिएक्शन्स मध्ये तुम्ही कोणासोबत, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन्स, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन्स तुम्ही कोणासोबत केली, या NN डायमिथिल ऍनिलीन सोबत केली. कोणासोबत केली, NN डायमिथिल ऍनिलीन सोबत. तर इथेही तसंच होते, स्लाइटली बेसिक मीडियम मध्ये. नॅचरली तुमचं प्रॉडक्ट काय तयार होणार आहे, अशा प्रकारे NN डायमिथिल अझोबेन्झीन तयार होईल. काय तयार होईल, NN डायमिथिल अझोबेन्झीन तयार होईल. तर हे सुद्धा येलो कलरची डाय असते, आहे की नाही. तर अशा प्रकारे हे रिएक्शन्स होत असते.
तर ह्या झाल्या कपलिंग रिएक्शन्स यांच्या. तर इथे हे ऍक्च्युअली चॅप्टर संपलं. तर तुम्ही ह्या कपलिंग रिएक्शनही खूप महत्वाच्या होत्या या रिएक्शन्स. तर बेसिकली कपलिंग रिएक्शन्स म्हणजे आपण डाय कलर्ड कंपाऊंड तयार करण्यासाठी हे बेसिकली रिएक्शन्स वापरतात. इथे हे चॅप्टर संपलं. आता या चॅप्टर मधले जेवढे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहे ते सॉल्व्ह करून पाहिजे आहेत. बरोबर आहे. यावर मी टेस्ट देतो आणि ती टेस्ट सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. समज